पर्यावरणातील अडीअडचणींना तोंड देत शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या मेहनतीने धानाचे पीक तयार केले आणि कापणीही पूर्ण केली आहे। मात्र आता धान साठवण्यासाठी जागेअभावी शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे। सध्या वातावरणात अनिश्चितता असून कधीही पाऊस वा वादळी वारा येण्याची शक्यता आहे। निसर्ग कोपल्यास धानाचे मोठे नुकसान होऊ शकते अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे। दरम्यान सरकारी धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने शेतकऱ्यांना आपले धान खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावे लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून शासनाने तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करावे अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। शेतकरी प्रवीण सेलोकर, तर आज आमच्या क्षेत्रामध्ये खूप प्रमाणात हलक्या धानाची कापणी चालू आहे आणि कापणी चालू असून त्यांच्या चूरणासुद्धा मळणीसुद्धा चालू आहे आणि ते मळणी करून धान आपल्या घरी घेऊन येत आहेत आणि त्यांना आता विकण्यासाठी शासनाने आपले केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे। कारण केंद्रासाठी याच्यासाठी म्हणत आहे मी का खाजगी लोकांकडे आपण धान कदाचित विक्री केली तर त्याच्यामध्ये शासनाचे जे भेटणारे जे निकष आहेत, भेटणारी जी योजना आहे ते त्या शेतकऱ्याला मिळत नाही आणि ते शेतकरी मग नंतर हातपायी कसे आपला नेत्यांकडे जाऊन त्यांनी कागदपत्र आपले अपलोड करून त्याविषयी त्यांना खाजगी लोकांकडे विकून त्यांची फसवणूक होते। म्हणून शासनाला माझी एक विनंती आहे शेतकरी म्हणून की लवकरात लवकर या क्षेत्रात आपले केंद्र सुरू करण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करते माझ्यामार्फत। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा।